नगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच शहरात राजकीय घडामोडींना वेग आलाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। शनिवारी काँग्रेसचे नेते अशोक बन्नेनवर यांनी पत्नी माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। यामुळे पालिकेच्या निवडणुकीत शहरातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत। अशोक बन्नेनवर हे गेल्या 25 वर्षांपासून शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत। शिवसेनेतून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला। यशवंत सेना राष्ट्रीय समाज पक्षाचे काम करत 2010 साली काँग्रेसमध्ये सक्रिय झाले। त्यांची पत्नी शुभांगी यांना एकदा ग्रामपंचायत सदस्य, पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आणलं। शुभांगी बन्नेनवार या 2017 साली पहिला नगराध्यक्षा बनल्या। या कालावधीत त्यांनी शहराच्या विकासात मोठ्या प्रमाणात भर घातली। शहरात त्यांचा मोठा गटही आहे। त्यांनी आज आपल्या समर्थकांसह आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय। त्यामुळे भाजपच्या शहरात मोठी ताकद मिळाली आहे। आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, आतापर्यंतच्या जिल्ह्याच्या राजकारणात प्रस्थापित आणि विस्थापित असे 2 गट आहेत। जिल्ह्यातील ग्रामपंचायती, सहकारी बँका, सोसायट्या, कारखाने यांच्यावर प्रस्थापितांचं वर्चस्व राहिले। परिणामी सर्वसामान्य लोक विकासापासून दूर राहिले। जर तालुक्यासह शहराला विकासापासून लांब ठेवण्याचं काम या प्रस्थापितांनी केले। त्यांना कंटाळून शहराचा कायापालट व्हावा या दृष्टिकोनातून आज अशोक बन्नेनवर, माजी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत। त्यामुळे शहरात भाजपला मोठं बळ मिळेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। साहेब मुख्यमंत्री आणि आता परत मुख्यमंत्री अशा प्रवासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतीच्या सिंचनासाठी लागणारं म्हैसाळचं पाणी आणि त्यासाठी लागणारा निधी हा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध केला आणि त्याचाच भाग म्हणून येत्या 8-15 दिवसामध्ये म्हैसाळची पूर्ण योजना सोलारवरती येते आणि जवळपास 1800 कोटी रुपयाचं टेंडर आता होऊ घातलेलं आहे। नंतर मुचंडीकडून जाणारी जी दुसरी लाईन प्रस्तावित आहे त्याला 200 कोटी रुपयाचं टेंडर आता प्रस्तावित आहे। संकमधून जो कॅनॉल जातो त्याला 54 कोटी रुपये या 8-15 दिवसामध्ये मिळणार आहेत। म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये भरघोस निधी हा जत ग्रामीण भागासाठी मिळतोय। जत शहर हे कर्नाटक पासून जवळच असल्यामुळं एक मोठी बाजारपेठ आपल्या जत शहरामध्ये आहे आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणामध्ये जत मध्ये रहिवास क्षेत्र वाढलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये जे काम आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे त्या कामाला प्रभावित होऊन माननीय नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टी या विचाराला सपोर्ट करायची भूमिका या शहराचे माजी नगराध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे त्या बन्नेनवर ताई आणि त्यांचे मिस्टर माननीय अशोक बन्नेनवर साहेब यांनी आज भारतीय जनता पार्टी सोबत काम करण्याचा निर्णय घेतला। त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत करतो। त्यांच्या अनुभवाचा, त्यांच्या रिलेशनचा खूप मोठा फायदा हा भारतीय जनता पार्टीला होणार आहे। भाजपाचे ज्येष्ठ नेते माननीय डॉक्टर रवींद्र अडाणी साहेब, शहराचे अध्यक्ष माननीय अण्णा भिसे साहेब, परशुभैया मोरे, विक्रमदादा ताड, संतोष मोठे, चंद्रशेखर गोब्बी साहेब, आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदचे शिवाजीराव पप्पू डोंगरे साहेब, गोब्बी साहेब, आपले सर्व मंडळी इथं मोठ्या संख्येनं आमचे नगरसेवक आहेत किंवा नगरसेवक पदाला इच्छुक मंडळी माननीय बन्नेनवर साहेबांच्या स्वागतासाठी खरं तर काल परवापासूनच अत्यंत इच्छुक होते आणि आज त्यांनी चांगला निर्णय घेतला। त्याबद्दल आम्ही त्यांचं स्वागत करतो। 5 वर्षामध्ये त्यांच्या नेतृत्वात जे जत शहरासाठी काम झालंय आणि राहिलेलं काम पुढे घेऊन जाण्याची सर्वस्वी जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीची आहे। आम्हाला टोकाचं राजकारण करायचं नाही, टीका टिप्पणीचं राजकारण करायचं नाही किंवा विरोधाला विरोध म्हणून आम्हाला अजिबात राजकारण करण्यामध्ये रस नाही, परंतु जत शहराचा सर्वांगीण विकास करणं, पायाभूत सुविधा निर्माण करणं, जत शहरासाठी आता पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम अत्यंत जोरदार सुरू आहे। गटारीसाठी जवळपास 250 कोटी रुपयाची योजना प्रस्तावित आहे आणि त्याच्यानंतर जे शहरामधले रस्ते करणं अपेक्षित आहे किंवा जे विस्तारित एरिया आहे त्या एरियामध्ये रस्त्यांचं जाळं नाही, त्याच्यासाठी नवीन एक 150 कोटी रुपयाचा आराखडा नव्यानं निर्माण केलेला आहे।
शहरामध्ये गार्डन असतील, आता नमो गार्डनचं 1 कोटी रुपयाचं काम आलेलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं एक 100 कोटी रुपयाचं स्मारक प्रस्तावित केलेलं आहे. असे अनेक कामं हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रस्तावित केलेले आहेत. परंतु आता नगरपंचायतची निवडणूक होते. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि त्यामध्ये आता 12 हत्तीचं बळ माननीय बन्नेनवर साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रवेशामुळे झालेला आहे. कालपर्यंतची शहराची गणितं वेगळी होती आणि आता या क्षणापासून शहराची गणितं पूर्णपणे बदललेली असणार. आणखी लोक मोठ्या प्रमाणात संपर्कात आहेत. बन्नेनवार साहेबांच्या मुळे काही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये येणार आहेत आणि त्यांची खूप मोठी साथ ही भारतीय जनता पार्टीला लागणार आहे. तर शहरातल्या अन्य पार्टीमध्ये काम करत असणाऱ्या तरुण मित्रांना माझी नम्रतेची विनंती आहे की जत शहरासाठी तुम्ही आमच्या सोबत या. तुम्हाला आमचं पटत असेल नसेल, आमच्या वैयक्तिक तुमचा आमच्यावरती राग असेल, परंतु शहराच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून तुम्ही आमच्या सोबत असावं आमची अशी अपेक्षा आहे. जर नगराध्यक्ष पदावरती भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तुम्ही निवडून दिला तर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये शहरातली कामं करून देऊ. हा शब्द आपल्या माध्यमातून जत शहरातल्या तमाम जनतेला